फायनली माझी मेहंदी काढून झाली आहे. चाय केला, खारी खाल्ली, चाय काढली, सगळ्यांच्या मेहंद्या काढून झालं, पण जे मेन यायचं होतं टीम ब्राईड ते सगळ्यांच्या हातात. मेहंदी मेन नाहीये, टीम ब्राईड दिसलं पाहिजे. ये कारण की हाताला मेहंदी लागलेली आहे. जेवण भरवणं चालू आहे. 11 वाजता आले ती लोक आणि 4:30 वाजता मेहंदी काढायला बसले. आणि माझे कानातले शेट यार, तुझे मेन तिचे कानातले पडले. म्हणजे तिने एवढं काम केलं की तुझे कानातले पडले. नावाने भरला हिरवा चुडा. Guys, welcome back to my YouTube channel. So today is 5th of December. आज आहे माझ्या मावशीची मेहंदी and this is my look. धनश्री's मेहंदी सेरेमनी. एकदम ये है हमारा शादी वाला घर. ये आमची ब्राइड. सगळे मेन आर्टिस्ट. ही आहे ब्राईडची बेस्टू. हाय, से हॅलो. नंतर तर सध्या तरी किचनमध्ये कोण नाही आहे. इथे बायकांचा सगळा धुमाकूळ आहे ह्यावाल्या बेडरूममध्ये. सगळ्यांनी हाय बोला. हाय. इथे सगळ्या बायकांनी हा रूम भरलेला आहे आणि कपड्यांनी सुद्धा. ही सगळे जेंट. हे आमचा पावसा. हा विचारा त्याग केलेला आहे. त्याला आज आंघोळ करायला भेटलेली नाहीये. सगळ्यात लास्ट. दिस इज आवर दुल्हन की बहन. ये ऑलवेज एक्साइटेड. या दुल्हन की बहन वाला मांग टिका एंड इयरिंग्स. या चाय प्यायला. तू काळा दिसतोयस. का दिसतोय? अरे आता गोरा दिसतोयस. या चाय प्यायला. ही पण आहे दुल्हनची बहन. सगळे रेडी आहेत मेहंदी फंक्शन साठी आणि ही दुल्हन आहे, काम करते काहीतरी घेऊन. अरे सगळे हे हार आहे. सगळे मी सांगते सगळ्यांनी आंघोळ केले. सगळ्यांनी फक्त हाच बाकी आहे. हा एकटाच बाकी आहे. बाकी सगळ्यांची झाली. हो मी नाही बोलत आहे. कामं भरपूर होती पण 2 वेळा बाथरूम खाली होतं. माणसांना सोडायचं काम माझ्याकडे होतं, त्यामुळे जरा उशीर झाला. ऐक ना. अरे इकडे तर बघ. अरे इकडे तर बघ ना. आता कळलं तुझं. साईड अँगल मध्ये घेतलाय रे. आता तर तुझ्या मेहंदी पण लागली. आता 2च दिवस बाकी. #2 days to go. इकडे बघ. चू बोल. आवडली मेहंदी? मस्त वाटली. दुसरं आता तुझ्या पप्पांची लाडकी टाकली ते आकाशी नवरी येणार. नको मग आकाशी नवरी नाही टाकत, आकाशी धन टाकते. हां सिंपल. हाऊ आर यू फिलिंग? युअर फ्रेंड इज गेटिंग मॅरिड. सॅड. चेहऱ्यावर तर खुशी दिसते. नंतर तुझाच नंबर लागणार आहे. नंतर तुझा नंबर लागणार आहे, मग हिचा नंबर लागणार आहे. इसका पहिले लगेगा. तुमच्या तिघींमध्ये मोठी कोण आहे? ही मोठी. तू नाही, तू छोटी आहे, ते मला माहिती आहे. तिच्या हातावर एका हातावर फुल मेहंदी काढून झालेली आहे. आता चालू आहे, म्हणजे झाली फुल. नेक्स्ट मावशी तू अशी शांत काय मेहफिल जमली. इथे सगळी घराच्या बाहेर काढून आम्हाला इथे जेवायला आलेलं आहे. बघू शकता तुम्ही या पोरींना. नवीन डायनिंग टेबल. न्यू डायनिंग टेबल बसले. हा पण एक न्यू डायनिंग टेबल आहे. मस्त. हा खूप गरम आहे. 27 वर्षांनी हा आपला मुलाचा दिवस आलाय एकदम. सोनेरी क्षण. का आलाय कारण की हातात
हाताला मेहंदी लागलेली आहे. त्यामुळे म्हणून जेवण बरोबर. जेवण भरवणं चालू आहे इथे. फ्रंट साइड वाली मेहंदी. नाही मी राहते नाही कोकणातली पोरगी जाते साताऱ्यामध्ये, तेव्हा अशी मेहंदी आहे. चल फटाफट काढू द्या. फटाफट ये काम खत्म करोगे तो तुरंत दूसरा काम दूंगा. फटाफट फटाफट बांगडा भरायची घाई लागली तिला, म्हणून फटाफट फटाफट फटाफट. मी सध्या तरी ब्राईडमेड्सचं इम्पॉर्टंट काम करते. फोटो लेडीज म्हणून काढून नाही देतो का हातावर म्हणजे एवढं लवकर कसं राहतो? अरे नाही जर धुतला तर कोणाला ते- काय urgent काम आलं तर बसा बसा. तुम्ही पण खा. यांचा उपवास आहे म्हणून यांना पण मी भरवते. बर खा. तिला सांगितलेलं आहे ऑइली खायचं नाही, तरी पण माझ्या व्हिडिओ पाहिजे. क्या फक्त व्हिडिओ केली आहे. ही बघा फक्त म्हणजे व्हिडिओसाठी फक्त भरवणार. मम्मी झोप आली आहे. मम्मी ही नवरीची आई आहे, पण आता तिला खूपच झोप आलेली आहे. पहिल्यांदा एवढे हात भरून मेहंदी काढलेली आहे. मेहंदी काढली, काकांकडून भरून घेतलंय. आणि आता मस्त झोपली आहे. मम्मी गुड नाईट. गुड नाईट बोल ऑडियन्सला. गुड नाईट. गुड नाईट. तर बोला, सकाळपासून तुम्ही काय काय कामं केलीत? सकाळी उठलो, चाय केला, खारी खाल्ली, हा. चाय सांडली, लादी पुसली, परत दुपार झाली, बिर्याणी बिर्याणी खाल्ली. परत एकदा चाय पिला, थम्सअप पिला, मिरिंडा पिला, वेफर्स खाल्ले, वेफर खाल्ले, परत झोपलो, परत खाली गेलो. परत फोटोग्राफरला लाईट धरण्यात मदत केली. मेन काम ते होतं. हा स्पॉटलाइट दादा, स्पॉट दादा, हमारा स्पॉट दादा. ते स्पॉट दादाच हेच काम असतं. मग तेच असतं. अरे पण हे गाईस, सो फायनली माझी मेहंदी काढून झालेली आहे. खूप सारे टाइम नंतर, सगळी कामं केल्याच्या नंतर सेकंड लास्ट मेहंदी माझी काढून झालेली आहे. पण अजून खूप साऱ्या बायका आल्यात, त्यांच्या बाकी आहेत. सो दिस इज माय मेहंदी. बघेल. आणि माझे आता सध्याचे कॅमेरामॅन आहेत शंभू. खाली हो. हा माझा कॅमेरामॅन आहे. हा माझ्यासाठी फोटोज पण काढतोय, माझी केस पण बांधतोय, माझी केस सोडतोय. खूप चांगले फोटो हा, काढले ते. ठीक आहे, इकडं तिकडं होतं थोडं फर्स्ट टाइम. नाही चांगले फोटो काढले. कॅमेरा बरोबर असलं की फोटोग्राफर कसाही असू दे, फोटो चांगले येतात. बरोबर आहे ना? फोन चांगला पाहिजे. फोनच चांगला आहे. नाही, तोंड चांगलं पाहिजे. ते पण आहे. तोंड, आपलं तोंड चांगलं आहे राईट. शंभू गेला आता. माझं फोटो काढून झाला तर तो लाईट पकडायला गेलाय फोटोग्राफर. ते एवढा सगळा रश चालू आहे. सगळे फोटोज काढताय आणि हा माणूस इथे झोपलाय. ह्या माणसाचं म्हणणं, तुम्ही तिथे काही करा, मला फरक नाही पडत, मी झोपणार, मी माझी झोप पूर्ण करून घेणार. माझं तर काम नाही मेहंदीमध्ये, असं त्याचं बोलणं आहे. बरोबर ना काकू? बरोबर आहे. हा ना? तो खूप उशिरा झोपलाय ना. आणि ह्याला बघा, ह्याला एवढी झोप येऊन पण हे झोपत नाही. ह्याला बोलतात जिद्द, फोटोशूट चाललंय इथे. आणि बाहेर ह्या बेडरूम मध्ये कोण नाही. आता मी झोपते मस्त. मगासपासून एवढा रश आहे, काहीच नाही जमत आहे करायला. मला ब्लॉग पण घ्यायला नाही जमत आहे, कारण की सगळा घिचमिट झाला आहे पूर्ण हॉलमध्ये. आणि तर माझी मेहंदी खूप प्रिटी आली. आय लव्ह दिस क्यूटू छोटूसं मेहंदी. काय बघते का? हां जा. एकतर किती टाईम नाही. मी म्हणली की मी बसणार करून सगळ्यांनी मस्त एक लाईनीमध्ये मेहंदी काढून घेतली. मग मी लास्टला राहिलो. मग नंतर फायनली खूप टाईमनी मी मेहंदी काढायला घेतली. अँड नंतर जण येऊन मला बघून जातात की मी व्हिडिओ घेते. डोअर बंद करायला पाहिजे, बट इट्स फाईन. झोपून बरं वाटते, कारण की पाठ माझी खूप दुखत होती. झोपते, कारण की आराम करायला टाईम नाही आहे मला. बेडरूम हा खाली भेटला आहे, मग मी झोपून घेते. बाय गाईस. सो फायनली आमची दुल्हनची बहीण, जी आमची मेन करवली आहे,
ती इव्हेंट मॅनेज करून सगळं करून आता तिची फायनली मेहंदी होते. हा ना, वाजले किती? 4:30. आणि हे लोक कधी आलेली? किती वाजता आलेली? 11 वाजता आले ती लोक आणि 4:30 वाजता ही मेहंदी काढायला बसले. आणि माझे कानातले पण शेट यार, तुझे मेन तिचे कानातले पडले. म्हणजे तिने एवढं काम केलं की तुझे कानातले पडले. सगळ्या बायकांच्या हाताला मेहंदी, त्यामुळे असे आमचे जेंट्स लोक किचन मध्ये दिसण्यात येत आहेत आम्हाला. हे दोघं पाणी भरताना अशी ही दोघं जणे अजून आहेत, पण ते आता सध्या तरी आराम करतायत. पाणी भरू दे ग. हा बघ बघ, म्हणजे खूप असं त्यांना असं काम करण्याची इच्छा झाली, पाणी भरायची. हे सगळे दृश्य बघायला भेटणारच. असे असे जे कधी बघायला नाही भेटले. भांडी असते मामा. ओ माय गॉड. मानलं पाहिजे काय पण तुला. म्हणजे आपल्या घरातल्या बायका बिझी आहेत, बट पुरुष आपल्याला खूप सहयोग देत आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. चांगलंय. हा, कारण तुमच्या हाताला मेहंदी आहे. हा, बिचारी संजू ती राहिली रे एकटी. हॉल तर हॉलची पूर्ण दशा आहे. सगळ्या बायकांनी भरलेला हॉल. खूप सुंदर. आणि ते तर झालंच आहे. परत घराच्या बाहेर सुद्धा मेहंदी काढत आहेत आमच्या. हे काय हे जरा fix आमच्या करायला. करवली. हा ओके, पण हे कट नाही होणार. हा ठीक आहे, चालेल. आमची करवली मेहंदी काढत आहे. नाव घे. चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा, आकाशरावाच्या नावाने भरला हिरवा चुडा. हिरवा चुडा. नाईस. आमची पुरुष मंडळी पण हातावर मेहंदी काढत आहेत. काका आणि मामा. टीम ब्राईड लिहायचं काम करतात सगळ्यांचं. हा यार, सगळ्यांच्या मेहंद्या काढून झालं, पण जे मेन लिहायचं होतं टीम ब्राईड ते तर मी आता सगळ्यांच्या हातात. मेहंदी मेन नाहीये, टीम ब्राईड दिसलं पाहिजे. मला मेहंदी काढता येत नाही, पण ह्या बाबूच्या हातावर यायला पाहिजे डोरेमॉन. काय पाहिजे? डोरेमॉन काढते ना मी. डोरेमॉन बनतोय का काय बनतंय? हे बघा, दाखव जरा. जियान डोरेमॉन विथ टीम ब्राईड. आवडली तुला? डोरेमॉन आवडला हो की नाही? अरे एवढं स्ट्रेस नको घेऊ. आवडला? जा दाखव जा आजीला. ते आकाशगण लिहिलंय. ओके. हा. आणि ते बंटीची छम्मू लिहिलंय. ओके. आणि इथे साळवी आणि रोडे यांची रोशनी लिहिलंय. इथे आत्या लिहिलंय. आणि ते आरडी आहे. आणि ते ताईची करवली, सोनी ताईची करवली. अरे आमची टीम मेहंदी. थँक्यू गाईज, तुम्ही खूप मेहनत केलात. सोनी बरोबर आणि सगळ्यांच्या मेहंदी खूप प्रिटी होत्या. मस्त एकदम. ऑर्डर असेल तर द्या. विचारायला लेट होते तरी पण आपला थांबलाय. असू दे, जेवून जाता. तरी पण तुझं अर्ध फोटोग्राफीचं काम तर आमच्या भावंडांनीच केलंय. फक्त ते फोटोज पाठवून द्या. कलिया. अरे हे ओ नो. सगळ्यांना डान्स शिकवायचा प्रयत्न करते, कोणच शिकत नाही. पण ते शूट झालं ऑलरेडी. अच्छा काम नहीं कर रहे हो. अच्छा काम नहीं कर रहे हो. लाइट दो स्पॉटलाइट दो.
शांत भाई के आने से दिल की धड़कनें तेज होनी नहीं चाहिए, छोड़ो। वो दूसरी शांता भाई आ रही है, बहुत ज्यादा शांता भाई पापड आणि जिलेबी वाले मैफिल जमली आहे. आम्ही दोघं विचारले सर्वर मी चुकून मेहंदी धुतली. अरे मी चमचाने खाल्ला आणि काय माहित मी हात धुवायला गेली, तरी पण रंगेल ते आता. सोड, हे पाहिजे त्यासाठी. पोरग्याला कहाणी सुनो, पैसा ढासंग जे काय आहे ते, आणि कोणतं गाणं पण गुलाब की साडी, हे गाणी येतात एवढ्याशा वयात. आणि मला तर कहाणी सुनोची 2च लिरिक्स माहिती, याला ह्याने पूर्ण गाणं गायलं. मला तर लिरिक्स पण नाही माहिती. हे गाणं फक्त पैसा पैसा माहित होतं. हे डासंग जे काय थसंग ते मला माहित नव्हतं, ते मला ह्याच्याकडनं कळलंय. ओके, एवढ्याशा लहान पोराकडनं मला कळतंय गाईस. ही गाणी गायची असतात. शेम ऑन मी. चल कशाला हो. नुसता मोबाईल मध्ये, नुसता मोबाईल मध्ये. अरे आताच मोबाईल घेतलाय. जेव्हा मोबाईल नसतो, खोटं जेव्हा मोबाईल नसतो, खोटं सांग ऐक मला बोलू द्या. जेव्हा मोबाईल नसतो तेव्हा दाखवत नाही, खोटं आणि जेव्हा घेतला की म्हणणार नुसता मोबाईल नुसता मोबाईल नुसता खोटं 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 काय बघणारे फुटके. मोये 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 मोये. सगळ्यात मेन माणसाला मिस केलेलं आहे, आणि तू खूप साऱ्या गोष्टी मिस केलेल्या आहेस. तुला मी व्हिडिओ दाखवेन. इट्स फाईन. व्हॉट इट्स फाईन. आणि काय करत होता तू? येऊन परत गेलास, आणि तुझ्यासोबत ह्या बिचाऱ्याने पण सगळं काय काय मिस केलं. तुला भातावर मेहंदी नाही काढले, पहिली गोष्ट. टीम ब्राईड नाही, टीम ब्राईड. तुझी चुकी नाही म्हणजे त्याची चुकी आहे, तो माझ्यासोबत. आणि आता आम्ही असे घाणेरडे दिसतोय. मगाशी मस्त दिसत होते. हा, तुला रील दाखवते. मी चांगली दिसते. माझा मेकअप उतरून तर मी छान दिसते. कलर डिफरन्स बघ. बिना मेकअपचा आहे. आजचा दिवस वी नो बहुत हेक्टिक होता, बहुत हेक्टिक होता. ऑफकोर्स वी नो. सो हाउ वॉज युअर एक्सपिरियन्स? खूप झोप आली, भूक लागली, खूप थकले, एवढं बसली तापत नाही आता. टेक ना पार्टी. टेक पडेल आपलं आहे सगळं. बघू तुझी मेहंदी, बघू जरा, दाखव. मस्त. द ब्राईड अँड द ग्रूम.